नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। अमोलला पुण्याला नोकरी लागली आणि तो लगेच दुसऱ्या दिवशी पुण्याला निघाला। गाडीत बसून प्रवास करताना त्याच्या मनात अनेक विचारांचे गुत्ते सुटत होते। नोकरीची नवीन संधी, नवीन शहर, नवीन आयुष्य, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं। पुण्यात पोहोचल्यावर स्टेशनवर त्याचा मित्र सिद्धार्थ हसत उभा होता। दोघांची जुनी मैत्री होती। कसा आहे रे तू, खूप दिवसांनी भेटला। सिद्धार्थने मिठी मारतच अमोलला प्रवासातील सगळा क्षण पळून गेला। चल घरी चल, स्नेहा तुझ्यासाठी खास पदार्थ बनवायच्या तयारीत आहे। घरी पोचल्यावर सिद्धार्थने दार उघडताच स्नेहा ये ना, अमोल आला असे हाक मारली। स्वयंपाकघरातून तुडाचा आवाज येत होता। थोड्याच वेळात एक युवती बाहेर आली। अमोलने डोळे वटारले। तिने साधी पिवळी कोळी सुती साडी नेसली होती। हातात सोन्याच्या पातल्या बांगड्या होत्या। केसात हिरव्या मोगऱ्याचा गजरा एवढीच एकमेव अलंकार होता। पण तिच्या डोळ्यात अशी काही अबोल गोष्ट होती की अमोल तिच्याकडे बघतच राहिला। तिच्या डोळ्यात शांत समृद्ध होता, त्यात कितीतरी खोल गूढ होतं। तिची मंद हास्य करत हात पुढे केला। नमस्कार, मी स्नेहा। सिद्धार्थचं खूप ऐकलं तुमच्याबद्दल। तिचा हात हातात घेताच अमोलच्या हृदयाची धडधड क्षणभर थांबली। तिचा स्पर्श पाकळ्यांसारखा मृदू होता। अवतीभोवतीचं सगळं विश्व स्तब्ध झाल्यासारखं वाटलं। तिच्या हातातल्या मोगऱ्याचा सुगंध भोवताली दरवळला होता। अमोलला स्वतःचा विश्वासही विसरून जायला झालं होतं। हॅलो मित्रांनो, मी अमोल, तो घडलेल्या घशाने बोलला। त्याच्या डोळ्यात क्षणभर आभाळभर प्रश्न उभे राहिले। सिद्धार्थजवळ असा कोणता मोठा ठेवा आहे याचं त्याला आश्चर्य वाटलं। ती नकळत हसली तेव्हा तिच्या गालावर खळी पडली आणि अमोलच्या मनात ती खळी कायमची घर करून गेली। तिने वरून चहा आणायला स्वयंपाकघरात गेली तेव्हा अमोल अजूनही तिथे उभा होता। सिद्धार्थने त्याला बसायला सांगितलं, पण अमोलचे पाय थरथर कापत होते। त्याच क्षणी त्याला कळालं, हे शहर बदलणार आहे, नोकरी बदलणार आहे, पण हा क्षण त्याच्या मनात कायमचा कोरला जाईल। पहिल्याच भेटीत एक मोगऱ्याच्या सुगंधात एका निष्पाप हास्याचं त्याचं आयुष्य कायमचं बदलून गेलं। पहिला महिना निघून गेला। पुण्याच्या हवेतला गारवा आता उतरणीला लागला होता। अमोलच्या मनातलं वादळ मात्र दिवसेंदिवस वाढतच होतं। दररोज सकाळी सिद्धार्थच्या ऑफिसला गेल्यावर अमोल हळूच डोकावून बघायचा। ती कधी येईन पाण्याचा ग्लास घेऊन, कधी विचारेल चहा प्यायला। पण आज काहीतरी वेगळं होतं। संध्याकाळची वेळ होती। गच्चीवर सूर्यास्त होत होता। आकाश गुलाबी केसरी रंगाने न्हावून निघालं होतं। अमोल गच्चीवर उभा होता। दूर शीतलाकडे पाहत मागून पायांचा आवाज आला। तो वळला। स्नेहा तिच्या हातात चहाचे 2 कप घेऊन उभी होती। निळसर रंगाची साडी तिच्या अंगावर असताना जात्या सूर्याची सोनेरी किरणं पडली होती। अमोल आज कसा गेला दिवस, तिने नेहमीप्रमाणे विचारलं। पण आज तिच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं। गोडवा होता, काळजी होती, पण त्यात एक ओलसरपणाही होता। छान होता, अमोल म्हणाला, पण त्याचे डोळे तिच्यावरून आले ना। तिने त्याच्या हातात चहाचा कप दिला। तिची बोटं त्याच्या बोटांनीच भिडली। क्षणभर थांबली। तिने लगेच हात मागे घेतला, पण तो क्षण एक दोघांच्याही मनात कोरला गेला। चहा पिताना ती म्हणाली, तुला माहिती आहे का, तू येण्यापूर्वी सिद्धार्थ तुझ्याबद्दल खूप सांगायचा। म्हणायचा, माझा मित्र अमोल खूप चांगला आहे, खूप संवेदनशील आहे। तिने क्षणभर डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं, पण इतके संवेदनशील असेल याची कल्पना नव्हती। अमोलचा श्वास फुटला। तो घाई बोलणार, तोच पुढे म्हणाली, आणि माहिती, तू रोज संध्याकाळी परत येतोस तेव्हा दाराची चाहूल लागते। मला तुझ्यासाठी चहा बनवायचा असतो। मी स्वतःला सांगते हे बरोबर नाही, पण मन ऐकत नाही। वारा जोरात सुटला। तिच्या केसातला मोगरा हळूच खाली पडला। दोघे एकाच वेळी खाली वाकले। तो मोगरा उचलायला त्याचे डोळे जवळजवळ भिडले। अमोलने तो मोगरा उचलला आणि हळूच तिच्या हातात ठेवला। स्नेहा, अमोलचा आवाज घुसमटलेला होता, मला माहिती आहे हे चूक आहे। तू माझ्या मित्राची बायको आहेस, पण रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळची वाट पाहते तुला पाहण्यासाठी, तुझा आवाज ऐकण्यासाठी। तुझा तो मोगरा मी खिडकीतून बघतो तेव्हा वाटतं हा मोगरा मीच तुझ्या केसात माझ्या हाताने माळावा। तिने डोळे भरून त्याच्याकडे पाहिलं। तिच्या डोळ्यात पाणी होतं। अमोल, आपण असं करू शकत नाही, माहिती। अमोल हळूच तिचा हात हातात घेत म्हणाला, पण तू सांग, हे मन का थांबत नाही? तुझं मन का थांबतंय का? तिने उत्तर दिलं नाही, पण तिने हात मागे घेतला नाही। सूर्य मावळला गेला होता। आकाश गडद निळ झालं होतं। गच्चीवर फक्त ते दोघेच होते। 2 एकटी माणसं एका चुकीच्या वेळी एकमेकांच्या भेटील, पण या भेटीतून परत फिरणं अशक्य होतं। तिने हळूच हात सोडवला आणि म्हणाली,
उद्यापासून मी चहा आणणार नाही. बरं आहे ना अमोल. काही न बोलला नाही, फक्त तिच्याकडे बघत राहिला. ती खाली उतरताना तिची पावलं जड झाली होती. ती गेल्यावर अमोलने तिच्या केसातून पडलेला मोगरा उचलला. तो हातात घेऊन तो तिथेच बराच वेळ उभा राहिला. आता फक्त मोगरा आणि तिच्या डोळ्यातलं पाणी एवढंच उरलं होतं. त्याच्याकडे पुढच्या दिवशी अमोलच्या आयुष्यातील सर्वात लांबलचक दिवस होता. ऑफिसमध्ये त्याचं लक्ष कशातच लागेना. कधीच मॉनिटरकडे बघे, कधी खिडकीकडे बाहेर, पण त्याला दिसत होतं फक्त स्नेहाचा चेहरा. दर 5 मिनिटांनी त्याचा फोन हातात घेईन स्नेहाचा मेसेज पुन्हा वाचाव म्हणून तो मेसेज त्याने किमान 50दा वाचला असेल. अमोल, मला तुझ्याशी एकट्यात बोलायचं आहे, हे महत्त्वाचं आहे. कृपया आज संध्याकाळी 6 वाजता FC रोडवर जिमखाना मैदानाजवळ सिद्धार्थला काहीच सांगू नको. हे काय असू शकतं? ती मला दूर जाण्यासाठी बोलावणार आहे का की त्याचं मन अनेक तर्क लढवत होतं. कधी त्याला वाटे की ती त्याला सांगेल तिलाही तेच हवं होतं जे त्याला वाटलं. कधी वाटते ती त्याला म्हणेल की हे सगळं थांबवलं पाहिजे. पण त्याच्या हाताचा थरकाप कमी होईना. घामाने त्याचा शर्ट भिजून गेला होता. 5 वाजता त्याने ऑफिस सोडलं. तासभर आधीच त्याने तिथे लवकर जायचं होतं. जागा नीट बघून घ्यायची होती. श्वास स्थिर करायचा होता. कॅबमध्ये बसल्यावर त्याच्या मनात विचारातच चक्र सुरू झालं. ती साडी नेसली असेल का पिवळी? केसात मोगरा असेल का? तिचे डोळे कसे दिसतील? FC रोडवर पोचल्यावर त्याने जिमखाना मैदानाजवळ एक बाग शोधून काढला. अजून 15 मिनिटे होती. हातात घाम येत होता. त्याने पाण्याची बाटली विकत घेतली. घसा सुकला होता. अचानक त्याला मागून येणारा पावलांचा आवाज. तो वळला. ती उभी होती. निळसर रंगाची साडी, हातात छोटीशी पर्स, केसात मोगरा होता. पण तिचा चेहरा पाहून अमोलचा श्वास अडकला. तिचे डोळे भरून आले होते. ओठ थरथरत होते. ती अस्वस्थ दिसत होती, पण तिच्या तोंडावर एक विचित्र निश्चय होता. अमोल, ती हळू आवाजात म्हणाली. एवढं पण त्या एका शब्दात सगळं विश्व सामावलं होतं. अमोल उभा राहिला. स्नेहा, काय झालं? का बोलावलंस? ती जवळ आली. त्याच्यापासून 2 फुटावर थांबली. चल थोडं पुढं जाऊया, इथे खूप गर्दी आहे. दोघांचाही मैदानाच्या बाजूने चालू लागली. संध्याकाळची वेळ होती. मैदानावर मुलं फुटबॉल खेळत होती. दूरवर सूर्य मावळलेला चालला होता. अमोलच्या मनात हजारो प्रश्न होते, पण तो काही बोलू शकेन ना. तिच्याजवळ चालण्याच्या, तिच्या अस्तित्वाचा अनुभव घेण्याचा तो क्षण मंगूर आनंद लुटत होता. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली ती थांबली. तिच्याकडे पाहिलं. अमोल, गेला महिना माझ्या आयुष्यातला सर्वात विचित्र महिना होता. तू आलास आणि माझं सगळं आयुष्य कोलमडून गेलं. स्नेहा, मला माहिती आहे. मी थांब प्लीज, मला सांगू दे. तिने त्याचं बोलणं कापलं. तिचा आवाज थरथरत होता. मी सिद्धार्थशी लग्न केलं आहे. तेव्हा वाटत होतं हा माझा जोडीदार आहे, हाच माझा संसार आहे. पण तू आलास आणि मला कळलं की किती एकटी आहे. तुझ्याशी बोलताना, तुझ्यासाठी चहा बनवताना, तुला पाहताना मला वाटतं की हेच तर मला हवं होतं. कोणीतरी जो माझं ऐकेल, मला समजून घेईल. माझ्याकडे पाहिलं, खरोखर पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. अमोल पुढे सरकला, तिला सावरण्यासाठी. नको, मला पूर्ण बोलू दे. तिने हातानेच त्याला थांबवलं. आज सकाळी सिद्धार्थ गेल्यावर मी खूप वेळा विचार केला. मी स्वतःला विचारलं, नेमकं काय हवं आहे? मी तुला काय बोलावलं इथे? तिने खोल श्वास घेतला. अमोलचं हृदय जोराने धडधडत होतं. अमोल, मी तुझ्यावर प्रेम करू लागले. हे चुकीचं आहे, हे मला माहीत आहे. तू माझ्या नवऱ्याचा सर्वात जवळचा मित्र आहेस, पण माझं मन थांबत नाही. दररोज सकाळी उठल्यापासून मी तुझी वाट बघते. तू येशील, मला पाहशील, माझ्याशी बोलशील. तुझा आवाज ऐकल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. अमोल स्तब्ध होऊन तिच्याकडे बघत होता. तो स्वप्नात तर नव्हता ना, हे खरं होतंय. स्नेहा, मी सुद्धा. त्याचा आवाज घुसमटला. मी तुझ्याशिवाय दुसरं काही विचार करू शकत नाही. तू माझ्या डोळ्यासमोर असतेस प्रत्येक क्षणी. पण आपण काय करणार? सिद्धार्थ, तो माझा मित्र आहे. मला माहिती आहे. तिने डोळे पुसले. म्हणूनच मला तुला भेटायचं होतं. मला सांगायचं होतं की मी हे प्रेम माझ्या मनात जपेल. तुला दूर जाताना पाहणं मला सहन होणार नाही. पण आपण एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाही. हे अंतर ठेवावं लागेल. ती वळून जायला लागली, पण अमोलने तिचा हात हातात घेतला. तिला थांबवलं. स्नेहा, मला फक्त एकच विचारू देतोस? हे प्रेम आहे तर या प्रेमाचा क्षण आपण जगू शकतो का? फक्त एक क्षण, जो माझ्याकडे आयुष्यभरासाठी पुरेसा असेल. तिने मागे वळून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रश्न होता, संभ्रम होता, पण होती तशीच ती गहिराई. ती हळूच ती माझ्याजवळ आली. एवढी जवळ की त्याला तिच्या केसातल्या मोगऱ्यांचा सुगंध आला. तिने डोळे मिटले. अमोलने हळूच तिचा हात हातात घेतला. तिला जवळ घेतलं. तिचं डोकं खांद्यावर होतं. दोघेही काही बोलले ना, फक्त ते क्षण अनुभवले.
सूर्य माळूला गेला होता. अंधार पसरू लागला. मैदानावरची मुलं घरी गेली. वारा सुटला, पण ते दोघे तसेच उभे होते. किती वेळ उलटून गेलं कळलं नाही. शेवटी तिने हळूच अंतर केलं. तिने डोळे पुसून ओलसर होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक शांतता होती. पुरेसा आहे ना हा क्षण, तिने विचारलं. आयुष्यभर पुरेल एवढा, अमोल म्हणाला. ती निघून गेली. तिची साडी वाऱ्यावर उडत होती. अमोल तिला जाताना पाहत राहिला. ती वळून पाहिली नाही, कारण माहीत होतं वळून पाहिलं तर परत येणं शक्य होईल. त्या रात्री अमोल खूप वेळ तिथेच उभा राहिला. आकाशात चंद्र होता आणि त्याच्या हातात तिने दिलेला एक मोगरा. तो हातात घेऊन तो म्हणाला, हेच तर प्रेम आहे. जवळ येणं आणि दूर राहणं, भेटणं आणि न भेटण्याचा निर्णय घेणं. घरी परतल्यावर सिद्धार्थ त्याची वाट बघत होता. कुठे होतास इतका वेळ? फिरायला गेलो होतो. पुण्याची संध्याकाळ खूप सुंदर आहे, अमोल हसत हसत म्हणाला. पण त्याच्या डोळ्यात कोणीतरी पाहिलं असतं तर त्याला दिसलं असतं. त्या डोळ्यात स्नेहा होती आणि एक अबोल वचन होतं, हा क्षण आपल्यातलं सगळं आहे, त्यामुळे काही नाही. एक दिवस स्नेहा तिच्या मध्ये रडत होती. तिथे अमोल आला. अमोलने तिला सांत्वन देणं विचारलं. मला सगळं सांग. स्नेहाने खोल श्वास घेतला. तिचे डोळे भरून आले होते, पण यावेळी कारण वेगळं होतं. अमोल, मी खूप परेशान आहे. मला समजत नाही काय करावे. ते काय झालं? सिद्धार्थबरोबर काहीतरी, अमोल जवळ घेत विचारलं. तो गेले कित्येक दिवस माझ्याशी चांगला वागत नाही. अगदी बदलू गेलाय. स्नेहाचा आवाज थरथरला. सुरुवातीला मला वाटलं कामाचा ताण असेल, पण हळूहळू लक्षात आलं की काहीतरी खूप चुकतंय. तो रात्री उशिरापर्यंत बाहेर असतो, फोनवर कुणाशी तरी हळू आवाजात बोलतो. आणि अमोल, तो माझ्यापाशी अजिबात येत नाही. महिन्यापासून आपण पती पत्नी आहोत हेच विसरला की काय? अमोलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तुला शंका आहे की मला पूर्ण खात्री आहे की त्याच्या आयुष्यात दुसरी कोणीतरी आहे? स्नेहाने स्पष्ट सांगितलं. मी त्याचा फोन बघितला. एक नाव आहे, प्रिया. तिच्याशी रोज संध्याकाळी बोलतो. मला तिच्याशी तोंड द्यायचं आहे, पण पुरावा हवा आहे, रंगेहात पकडायचं आहे. पण मला अमोल सुन्न झाला. त्याच्या मनात हजारो विचारांचं वादळ उठलं. तो स्नेहाकडे पाहू लागला. तिचे डोळे, तिचे सुधारलेले ओठ, तिचे असहायता. त्याला वाटत होतं की त्याच्याकडे आकर्षित झाली आहे, पण प्रत्यक्षात ती फक्त मैत्रीच्या आधारात शोधत होती. तिचा नवरा तिच्यापासून दूर जात होता. मला मदत करशील? स्नेहाने हात पुढे करत विचारलं. तूच एकमेव आहेस ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकते. सिद्धार्थही तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे तू त्याच्या मागे लक्ष ठेवू शकशील. त्याच्यासोबत राहून त्याच्या हालचालीवर नजर ठेव. अमोलनेही तिचा हात हातात घेतला. स्नेहा, मी तुला मदत करेन, पण एक वचन दे. आपल्याला जे काही सापडेल ते खरं असेल तर याचा योग्य तो सामना करू. त्या रात्रीपासून अमोलचं काम सुरू झालं. सिद्धार्थ सोबत ऑफिसला जाणं, त्याच्यासोबत कॉफी पिणं, त्याच्या ब्रेकफास्टमध्ये कुठे जातो यावर लक्ष ठेवणं. सुरुवातीचे काही दिवस काहीच हाती लागेना, पण चौथ्या दिवशी संध्याकाळी सिद्धार्थने ऑफिसमधून लवकर जाण्याचा बहाणा केला. अमोल थोडा लवकर निघतोय, एक जुन्या मित्राला भेटायचं, सिद्धार्थने सांगितलं. अरे वा, मी पण येतो. कोण आहे तो? अमोलने निरागस्त विचारलं. नाही रे, तू नकोस, तू काम कर. सिद्धार्थ घाईघाईत बाहेर पडला. अमोलने लगेच स्नेहाला मेसेज केला. तो निघाला. मी त्याच्या पाठीमागे जातोय. सिद्धार्थ शहराच्या दुसऱ्या टोकाला गेला. एका आलिशान हॉटेलसमोर त्याने गाडी पार्क केली. अमोलने दूरवरून बघितलं. सिद्धार्थ हॉटेलमध्ये गेला आणि लगेच एक सुंदर तरुणी त्याच्याकडे आली. दोघांनी मिठी मारली आणि हॉटेलच्या आत गेली. अमोलच्या अंगावर काटा आला. त्याने स्नेहाला फोन लावला. स्नेहा, तू ठरल्याप्रमाणे टॅक्सी घेऊन ये. मी ठिकाणी पोचतोय, पण सावकाश. आपण त्यांना रंगेहात पकडू. 15 मिनिटांनी स्नेहा तिथे पोहोचली. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि संताप. अमोलने तिला गाडीत बसवून घेतलं. तो आत आहे एका मुलीसोबत. अमोलने हॉटेलकडे बोट दाखवलं. कोण आहे ती? पाहिलंस? स्नेहाने उत्साहाने विचारलं. नाही, पण आत आपण जाऊया. दोघं हॉटेलमध्ये शिरले. रिसेप्शनवर अमोलने चातुर्याने विचारले केली. माझा मित्र सिद्धार्थ शर्मा इथे आलाय. त्याची खोली कोणती सांगाल? रिसेप्शनने संगणकावर बघितलं. रूम नंबर 207. पण ते आता भेटू शकतील का? मी सरप्राईज देणार आहोत. अमोलने असंच सांगितलं आणि स्नेहाला घेऊन लिफ्टकडे वळला. लिफ्टने स्नेहाचा हात थरथरत होता. अमोलने तिचा हात हातात घेतला. शांत राहा, आपण फक्त सत्य शोधायला आलो आहोत. खोली 207 समोर उभं राहिल्यावर स्नेहाचं हृदय जोरात धडधडत होतं. अमोलने दारावर जोरात ठोका मारला. आतून सिद्धार्थ आवाज आला. कोण आहे? रूम सर्व्हिस. अमोलने आवाज बदलून सांगितलं. दार उघडलं. सिद्धार्थ समोर उभा होता. त्याच्या अंगावर फक्त टॉवेल होता. त्याच्या मागे बेडवर एक मुलगी पर्स दिसत होतं. सिद्धार्थचा चेहरा पाहता पांढरा पडला. अमोल, स्नेहा, तो शब्द झाला. तुम्ही इथे कशी? स्नेहाने त्याच्याकडे तुच्छेने पाहिलं. मला तुझ्या प्रियाला भेटायचंय. आतून एक स्त्री आवाज आला.
सिद्धार्थ कोण आहे आणि एक तरुणी बेडरूममधून बाहेर आली. तिनेही फक्त ड्रेसिंग गळून घातला होता. स्नेहा तिच्याकडे बघून सुन्न झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सिद्धार्थ, ही आहे तुझी प्रिया? तिने तुटलेल्या आवाजात विचारलं. सिद्धार्थने काही बोलण्याचा प्रयत्न केला पण शब्दच फुटेना. तेवढ्यात त्या मुलीने असंच विचारलं, सिद्धार्थ, या कोण तुझ्या? सिद्धार्थने डोळे मिटून घेतले. ही माझी पत्नी आहे. त्या मुलीचा चेहरा बदलला. तुझं लग्न झालंय, पण तू मला सांगितलं होतंस की तू सिंगल आहेस. स्नेहाने पुढे येत त्या मुलीकडे पाहिलं. तुला माहीत नव्हतं या माणसाने तुला फसवणी केली, जशी माझी केली. त्या क्षणी सिद्धार्थचं जग कोसळलं. तो खाली बसला. सॉरी, मी खूप मोठी चूक केली. अमोलने त्याच्याकडे रागाने पाहिलं. सिद्धार्थ, तू असा कसा होऊ शकतोस? तुझ्यासारखा मित्र मिळणं कठीण असतं आणि तू हे कसं पायंदळीत तुडवलंस? स्नेहाने त्या मुलीकडे पाहिलं. तुला माहीत आहे का की तो रोज रात्री माझ्यापासून दूर राहायचा, मला एकटं सोडायचा, तुझ्यासोबत वेळ घालवायचा. तिने सिद्धार्थकडे बोट दाखवलं. हा माणूस माझा नवरा आहे, पण गेले कित्येक महिने तो माझ्यासाठी अनोळखी झालाय. त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. मला खरंच माहीत नव्हतं. तो म्हणायचा की त्याचं लग्न झालेलं नाही. आम्ही ऑफिसमध्ये भेटलो होतो आणि हळूहळू ती थांबली. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. अमोलने स्नेहाचा हात धरला. चल निघूया इथून, त्याला त्याच्या कर्माचं फळ भोगू दे. पण स्नेहा तिथे उभी राहिली. तिने सिद्धार्थकडे बघितलं. तिचा नवरा, त्याच्यापासून तिने आयुष्यभर घालवायचं स्वप्न पाहिलं होतं, आता जमिनीवर बसला. तो अपमानित झालेला सिद्धार्थ. तिने शांत आवाजात सांगितलं, मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे का मी तुझ्यासाठी काय कमी होती? मी तुझ्यावर प्रेम केलं, विश्वास ठेवला, प्रत्येक क्षण तुझ्यासाठी होते, मग हे का? सिद्धार्थने डोळे वर करून पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. मला माहीत नाही स्नेहा, मी अडकलो होतो, तिच्याकडे आकर्षित झालो होतो, पण तुझ्यावरचं प्रेम कमी नव्हतं. प्रेम? स्नेहाने तिखट हसून विचारलं. प्रेम असतं तर तू मला असं दगा दिला नसतास. प्रेम म्हणजे फक्त शब्द नसतात सिद्धार्थ, ते कृतीतून दाखवणं लागतं. ती वळून अमोलकडे गेली. चल अमोल, इथे आपलं काहीच उरलं नाही. दोघं हॉटेलमध्ये बसून बाहेर पडले. रात्रीच्या अंधारात स्नेहा रडत होती, पण तिच्या रडण्यात वेदना होती, दगा देण्याची जाणीव होती. अमोलने तिला मिठी मारली. सगळं ठीक होईल स्नेहा, वेळ लागेल पण पार होईल. स्नेहाने डोळे पुसले. मला माहीत आहे अमोल, पण आजपासून माझं आयुष्य बदलणार आहे. मी या नात्यात राहणार नाही जिथं प्रेम नाही, सन्मान नाही. घरी आल्यावर दृश्य अतिशय तणावपूर्ण होतं. स्नेहाने सिद्धार्थसमोर ठामपणे उभे राहून सांगितलं, मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही. इथून पुढे तू या घरात राहणार नाहीस, कारण हे घर माझ्या नावावर आहे. आता तू हे घर सोडून त्या प्रियासोबत राहायला जा. सिद्धार्थच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने स्नेहाच्या पाय धरले. स्नेहा, प्लीज मला एक संधी दे. मी चूक केली मान्य आहे, पण तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. तू माझं सगळं आहेस. स्नेहाने तिरस्कारपणे पाय मागे घेतला. संधी? तू मला दगा दिलायस, तेव्हा संधीचा विचार केला होतास का? तू तिच्यासोबत हॉटेलमध्ये होतास तेव्हा माझा विचार केला होतास का? आता उशीर झालाय सिद्धार्थ. पण स्नेहा, आपलं लग्न झालंय. 10 वर्षे एवढी सगळं सोडून देणं कसं शक्य आहे? सिद्धार्थचा आवाज घुसमटला. स्नेहाने मान हलवली. 10 वर्षे मी तुझ्यासाठी झिजले, पण तू एका क्षणही तू सगळं विसरला. माझा सन्मान, माझं प्रेम, माझा विश्वास, सगळं तू पायंदळीत उडवलं. आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. सिद्धार्थ तुझ्यासाठी उठून उभा राहिला. त्याच्या डोळ्यावर अपमान आणि राग दिसत होता. ठीक आहे, मलाही तुझ्यासोबत राहायचं नाही. आजपासून तू मला भेटायचा प्रयत्न करू नकोस, कारण मी आता प्रियासोबत लग्न करणार आहे. हे ऐकताच स्नेहा सुन्न झाली. तिने अपेक्षा केली नव्हती की सिद्धार्थ एवढ्या सहजतेने तिला सोडून देईल, पण तिने आपला आत्मसन्मान ढसळू दिला नाही. तो स्थिर उभी राहून राहिली. सिद्धार्थने काही सामान गोळा केलं आणि दाराबाहेर पडताना म्हणाला, तुझा निर्णय बदलेल, पण जेव्हा मी परत येणार नाही. दार बंद झालं. त्या आवाजाने स्नेहाचा हृदयाचा ठोका चुकला. ती तिथेच कोसळली असती, पण अमोलनेच तिला सावरलं. स्नेहा, तू खूप शूर आहेस. स्नेहाने त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात अश्रू होते. अमोल, मी एकटी पडले. ती हळूहळू तिच्या रूमकडे गेली आणि दार बंद केलं. अमोल दारापाशी उभा राहिला. आतून रडण्याचा आवाज येत होता, हलका दाबलेला पण हृदय विधीर करणार. त्याने दारावर हलकेच टकटक केली. स्नेहा, दार उघड, मी तुझ्यासोबत आहे. पण उत्तर आलं नाही, फक्त रडण्याचा आवाज येत होता. अमोल तिथेच बसला, दाराला टेकून. त्याला जाणीव झाली की काही वेळा शब्दांपेक्षा शांतपणे जवळ असणं महत्त्वाचं असतं. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस स्नेहा तिच्या खोलीतून बाहेर पडत नव्हती. अमोलने तिच्यासाठी जेवण दारापाशी ठेवलं, पण ती स्पर्श करत नव्हती. त्याने मेसेज केला, पण उत्तर नव्हतं. शेवटी एक दिवस त्याला काळजीने वेडे व्हायची वेळ आली. त्याने दार जोरात ठोठावलं. स्नेहा, प्लीज दार उघड. मी तुझ्यासाठी चहा आणला आहेस. तुझा आवडता मसाला चहा, आठवतंय तुला? म्हणायचीस की या चहामुळे सगळं दुःख मी विसरतो. काही क्षण शांतता होती, मग दार हळूच उघडलं.
स्नेहासमोर उभी होती. डोळे सुजले होते, चेहरा पांढरा पडला होता. तरी तिच्याकडे एक वेळच तेज होतं. तिने चहाचा कप हातात घेतला. बस इकडे, ती म्हणाली आणि पहिल्यांदाच त्याला खोलीत येऊ दिलं. तो क्षण होता बदलायचा. हळूहळू स्नेहा नॉर्मल होऊ लागली. ती बाहेर येऊ लागली, अमोलशी बोलू लागली, एकत्र जेवू लागली. सुरुवातीला फक्त औपचारिक गप्पा, हसणं, पण जुन्या आठवणी. एके दिवशी संध्याकाळी दोघं बाल्कनीत उभे होते. सूर्यास्त होत होता. आकाश केसरी गुलाबी रंगून गेलं होतं. स्नेहा बाल्कनीच्या रिंगाला हात लावून दूर शीतलाकडे पाहत होती. अमोल तिच्या शेजारी उभा होता. वाऱ्याची एक हलकी झुळूक आली आणि स्नेहाच्या केसांचा पट्टा उडून तिच्या चेहऱ्यावर आला. तिने हाताने तो बाजूला केला. तो क्षण अमोलच्या डोळ्यात कैद झाला. काय बघतोयस? स्नेहाने हसत विचारलं. तुला माहिती आहे अमोल? तिला अमोलने सरळ उत्तर दिलं. मी तुझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघतोय. एखादी स्त्री इतक्या वेदनेतून इतकी सुंदर कशी दिसू शकते? स्नेहा थोडीशी खाली नजर झाली. अमोल असं बोलू नये. का बोलू नये? खरं आहे तर. अमोलने तिच्याकडे बघितलं. मला माहीत आहे तू अजूनही भरून आली आहेस, पण मी तुझ्यासाठी आहे. नेहमी त्या रात्रीपासून त्यांच्यातलं नातं बदललं. एक दिवस अमोल तिला फूल दिलं, तिची आवडती गुलाब. हे कशासाठी? स्नेहाने आश्चर्याने विचारलं. तू हसलीस म्हणून, अमोल म्हणाला. आज खूप दिवसांनी. तू खरं तर हसली. एका संध्याकाळी पाऊस सुरू झाला. स्नेहा बाल्कनीत उभी होती, पाऊस पाहत होती. अमोलने तिला एक कप कॉफी दिली. थंड वाटते का? त्याने विचारलं. स्नेहाने मान हलवली. मग अमोलने तिच्या खांद्यावर स्वतःचं जॅकेट टाकलं. तिने त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात कृतज्ञता होती. अमोल, तू माझ्यासाठी एवढं का करतोयस? अमोल शांत राहिला. मग हळूच म्हणाला, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. कदाचित खूप दिवसांपासून, पण तुझ्या माझ्यासाठी मित्राची पत्नी होतीस म्हणून मी ते दडपलं. आता तू मुक्त आहेस आणि मी तुला सांगू शकतो. स्नेहाच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी वेदनेचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते, स्वीकाराचे होते. तिने हळूच त्याचा हात हातात घेतला. मला वेळ देशील का? तिने विचारलं. तुझ्यासाठी संपूर्ण आयुष्य, अमोल म्हणाला. त्या रात्रीपासून त्यांच्या भेटीत एक नवीन मिठास आली. एक चित्रपट बघणं, एकत्र स्वयंपाक करणं, एकत्र चहा पिणं, सगळं छोटंसं वाटणारं, पण त्यात एक वेगळीच गोडी होती. एके दिवशी स्नेहा स्वयंपाकघरात काहीतरी बनवत होती. अमोल मागून आला आणि म्हणाला, काय बनवतेस? स्नेहाने वळून पाहिलं. दोघांच्या नजरा भेटल्या. तो शांत तबकला. अमोलने हळूच तिचा हात हातात घेतला. स्नेहाने डोळे मिटून घेतले. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तिला वाटलं, कदाचित नियतीने हेच घडून आणायचं ठरवलं असेल. वेदनेतून जन्मलेलं हे नातं, पण यात प्रेम होतं, विश्वास होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांसाठी असणारी भावना होती. बाल्कनीत उभे असताना अमोलने विचारलं, स्नेहा, आयुष्यात पुन्हा एकदा सुरू करायचं का? स्नेहाने त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात विश्वास होता, आशा होती, प्रेम होतं. ती फक्त हसली, पण ते हसणं पुरेसं होतं. अमोलने तिचा हात हातात घेतला. दोघं क्षितिजाकडे पाहत राहिले, नव्या सुरुवातीच्या स्वप्नांसोबत. नंतर काही दिवसांनी अमोल आणि स्नेहाने लग्न केले. साध्या पद्धतीने, फारशी दिखाऊ न करता, फक्त काहीशी जवळच्या मित्रांना उपस्थितीत. त्या दिवशी स्नेहा लाल साडीत इतकी सुंदर दिसत होती की अमोल तिच्याकडे पाहून थक्क झाला. तिच्या हातात मेहंदी होती. त्या मेहंदीच्या रंगासारखी तिच्या गालावर लाजेने लाल होती. लग्नाची रात्र होती. खुली केवळ्याचा सुगंध दरवळत होता. निळाशार दिव्यांचा मंद प्रकाशात स्नेहा पलंगावर बसली होती. तिचं मन धडधडत होतं. ती पहिली रात्र होती एका नव्या आयुष्याची. मात्र यावेळी ती खऱ्या अर्थाने तिची स्वतःची होती. अमोल हळूच आत आला. त्याने दार लावलं आणि काही क्षण तिथेच थांबला. तो स्नेहाकडे पाहत होता. तिच्या केसावर पडलेल्या दिव्यांचा प्रकाश, तिच्या डोळ्यातील चमक, तिच्या ओठावरचं हलकस हास्य. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो हळू तिच्या जवळ गेला, तिच्या शेजारी बसला. काहीशी दोघं शांत होते, फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज. खिडकीबाहेर रात्रींची सगळी युगाने. अमोलने हलकेच तिचा हात हातात घेतला. तिचा हात थरथरत होता. त्याने तिच्या हातांच्या बोटावर बोट फिरवली. तिच्या हातावर अंगठ्याने हलकंसं वर्तुळ काढलं. तिने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत भीती होती, पण त्यापेक्षा जास्त विश्वास होता. स्नेहा, अमोलने हळू आवाजात विचारलं. तिला हाक मारली. त्याचा आवाज इतका गोड होता की तिला वाटलं जणू काही संगीत तिचं नाव घेतंय. तू घाबरली आहेस का? स्नेहाने मान हलवली. थोडी. ती कबूल करत म्हणाली, हे सगळं नवं आहे. ती भूतकाळात एवढी अडकली होती की वर्तमानात कसं जगायचं तेच विसरून गेली. अमोलने तिचा हात घट्ट धरला. मी तुझ्यासोबत आहे. हळूहळू, आपल्या गतीने. मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही. तू फक्त माझ्यासोबत आहेस एवढंच पुरेसं आहे. त्याने तिचा हात चेहऱ्याकडे पाहिलं. तिचे डोळे चमकत होते, नव्हे तर एका आशेने. त्याने हळूच हात पुढे करून तिचा चेहरा आपल्या हातात घेतला. तिची गाल, तिची हनुवटी, तिचे कान, त्याची बोटं हलक्या स्पर्शाने तिच्या चेहऱ्यावर फिरू लागली. तिने डोळे मिटून घेतले. तिला जाणवलं की हा स्पर्श किती वेगळा आहे.
इतका हळुवार, इतक्या आदरयुक्त, इतका प्रेमळ. अमोलचा चेहरा हळूहळू तिच्या जवळ येऊ लागला. त्यांचा श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागला. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं, पण तिला थांबवायचं नव्हतं. तिचे डोळे अजूनही मिटले गेले होते. तिच्या डोळ्यांची जाणीव तिला तीव्रतेने होऊ लागली. अमोलने ओठ हळूच तिच्या ओठावर आले. तो चुंबन इतकं हलकं होतं की प्रथमच हिमवर्षासारखं. अमोलने तिच्या जबरदस्तीने काही केलं नाही. त्याने फक्त तिच्या ओठावर आपले ओठ टेकवले आणि त्या स्पर्शातून सगळं काही सांगितलं. त्यांचं प्रेम, त्याची तहान, त्याची तिच्यासाठी आतुरता. स्नेहाला वाटलं जणू तिच्या अंगात विजेचा क्षण गेला. तिचे ओठ हलकेसे थरथरले. तिने प्रतिसाद दिला, सुरुवातीला संकोचाने, पण नंतर हळूहळू अधिक खोलून. तिचे हात हळूहळू छातीवर आले. त्याच्या हृदयाचे ठोके जाणवले. ते तिच्या हृदयासारखे वेगाने धडधडत होते. अमोलने चुंबन हळूच लांबवलं. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. तिचे डोळे अजूनही मिटले होते. ओठावर एक गोड हास्य होतं. स्नेहा, तो पुटपुटला. तिने डोळे उघडले. त्या डोळ्यात प्रेम होतं, विश्वास होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती पूर्ण मोकळी होती. मला भीती वाटत होती, स्नेहा हळूच म्हणाली. भूतकाळात मला पुन्हा ग्रासून टाकेल असं वाटत होतं, पण तुझ्या स्पर्शाने, तुझ्या चिमण्याने मला जाणवलं की मी खरोखर मुक्त झाले. अमोलने तिच्या केसांतून बोटं फिरवली. तू आता फक्त माझी आहेस आणि तू फक्त माझी. यापुढे प्रत्येक क्षण आपण एकमेकांसाठी जगू. तो पुन्हा तिच्या जवळ आला. यावेळी चिमणं थोडं अधिक गैर होतं, अधिक आतुरतेने भरलेलं. स्नेहाने याला प्रतिसाद दिला. तिचे हात त्याच्या गळ्यात गुंफले गेले. ती त्याच्याशी एकरूप होऊ लागली. त्या रात्री चंद्रानेही लाजून आभाळात लपून राहायचं ठरवलं, पण त्या रात्री खोलीत मात्र प्रेमाचा एवढा प्रकाश होता की चंद्राची गरज नव्हती. दोन जीव एकमेकांत विरघळून गेले. भूतकाळाच्या जखमावर प्रेमाचं मलम लावला. वेदनातून जन्मलेलं हे नातं आता एका नव्या सुंदर अध्याय प्रवेश करत होतं. त्या दिवसापासून त्यांचं आयुष्य एका नव्या रंगात रंगून गेलं. प्रेमाच्या या नव्या अध्यायात दोघेही पूर्णपणे हरून गेले. आणि प्रत्येक वेळी जेव्हा अमोल तिच्याकडे पाहायचा, तिला स्पर्श करायचा, तिच्याशी बोलायचा, तेव्हा स्नेहाला जाणवायचं की खरं प्रेम कधीच उशिरा येत नाही. तो येतो तेव्हा नेमका योग्य वेळी येतो. तिच्या गालावर गुलाबी छटा उमटली होती. लग्नानंतर दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्या नजरेत कितीतरी वादळं शांत झालेली होती. भूतकाळाच्या जखमा अजून होत्या, पण त्या जखमावर आता प्रेमाचा हळूवार स्पर्श होता. लग्नानंतर त्यांनी पुण्यातच एक छोटंसं घर घेतलं. घर फार मोठं नव्हतं, पण त्यात ऊब होती. सकाळी न्यास लवकर उठून चहा बनवायची आणि अमोल अजूनही तिच्या केसातल्या मोगऱ्याच्या सुगंधाने जागावायचा. एक दिवस सकाळी ती स्वयंपाकघरात काम करत होती. अमोल तिच्या मागून आला आणि म्हणाला, आजही मोगरा? स्नेहा हसली. तुला आवडतो ना? अमोलने तिच्या केसातला मोगरा हलकेच हातात घेतला आणि म्हणाला, हा मोगरा मला आपल्या पहिल्या भेटीची आठवण करून देतो. स्नेहाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. काळ पुढे सरकत होता. त्यांचं आयुष्य शांतपणे फुलत होतं. दोघेही नोकरी, घर आणि छोट्या छोट्या आनंदांमध्ये रमून गेले होते. एक संध्याकाळी स्नेहा बाल्कनीत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. अमोल ऑफिसमधून घरी आला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला, आज काहीतरी वेगळं दिसतंय. स्नेहा काही क्षण शांत राहिली. मग हळूच त्याच्या हातात एक छोटंसं पाकिट दिलं. अमोलने ते उघडलं. आत एक लहानसा फोटो होता. त्याने फोटो पाहिला आणि क्षणभर काहीच बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. स्नेहा, खरंच? तो थरथरत्या आवाजात म्हणाला. स्नेहाने मान हलवली. हो अमोल, आपल्या आयुष्यात एक नवीन पाहुणा येणार आहे. त्या क्षणी अमोलने तिला घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. देवा, इतका आनंदही माणसाला मिळू शकतो का? तो म्हणाला. पुढचे काही महिने दोघांसाठी खूप खास होते. अमोल स्नेहाची खूप काळजी घ्यायचा. वेळेवर औषधं, डॉक्टरांकडे जाणं, तिच्या आवडीचे पदार्थ बनवणं, सगळं तो मनापासून करत होता. स्नेहाला कधीकधी वाटायचं की इतकं प्रेम ती खरंच पात्र आहे का? एके रात्री ती म्हणाली, अमोल, जर तू माझ्या आयुष्यात आला नसतास तर कदाचित मी अजूनही दुःखात जगत असते. अमोलने तिचा हात हातात घेतला. नाही स्नेहा, खरं सांगायचं तर तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून माझं आयुष्य सुंदर झालं. तू नसतीस तर मी फक्त जगत राहिलो असतो, पण आता प्रत्येक दिवस जगतोय. स्नेहाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते आनंदाचे होते. काही महिन्यांनी त्यांच्या घरी एक गोंडस मुलीचा जन्म झाला. अमोलने पहिल्यांदा तिला हातात घेतलं तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ही अगदी तुझ्यासारखीच दिसते, तो स्नेहाला म्हणाला. स्नेहा म्हणाली, आणि हट्टीपणा तुझ्यासारखा असेल. घरात पुन्हा एकदा नव्या आनंदाची चाहूल लागली. त्या छोट्याशा मुलीच्या हसण्यात त्यांना स्वर्ग दिसू लागला. दिवस, महिने, वर्ष पुढे सरकत गेली. एक दिवस संध्याकाळी ते तिघेही बाल्कनीत बसले होते. आकाशात सूर्यास्ताचे रंग पसरले होते. स्नेहाच्या केसात आजही मोगरा होता. अमोल तिच्याकडे पाहत म्हणाला, आठवतंय का? पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हा तू अशीच मोगरा माळला होता. स्नेहा हसली, आणि तू माझ्याकडे बघतच राहिला होतास. दोघेही हसू लागले.
त्यांच्या मुलीने आश्चर्याने विचारलं, आई, बाबा, तुम्ही एवढं का असताय? अमोलने मुलीला जवळ घेतला आणि म्हणाला, कारण बाळा, काही गोष्टी आयुष्यभर हसवत राहतात. सूर्य हळूहळू मावळत होता. आकाशात सोनेरी रंग पसरत होते. स्नेहाने अमोलचा हात हातात घेतला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्या नजरेत आता वेदना होत्या ना पश्चाताप. फक्त प्रेम होतं, विश्वास होता आणि एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दलची कृतज्ञता होती. मोगऱ्याचा सुगंध पुन्हा एकदा वाऱ्यावर दरवळला आणि त्यांच्या नव्या आयुष्याची कहाणी त्या सुगंधासारखीच शांतपणे, सुंदरपणे पुढे वाहत राहिली. लग्नाला 2 वर्षे झाली होती. अमोल, स्नेहा आणि त्यांची छोटी मुलगी आरोही. त्यांचं आयुष्य जणू स्वप्नासारखं चाललं होतं. घरात पुन्हा हसणं आलं होतं. स्नेहाच्या चेहऱ्यावर पूर्वीची उदासी नव्हती. पण नियती कधीकधी शांत समुद्रातही अचानक वादळ निर्माण करते. एके दिवशी संध्याकाळी अमोल ऑफिसमधून घरी आला. दार उघडताच त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. स्नेहा सोफ्यावर बसली होती. तिच्या हातात एक पांढरं लिफाफं होतं. चेहरा गंभीर होता. काय झालं? अमोलने विचारलं. स्नेहाने ते लिफाफा त्याच्या हातात दिलं. अमोलने उघडून पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. ते पत्र सिद्धार्थचं होतं. 3 वर्षानंतर पहिल्यांदाच पत्रात लिहिलं होतं, स्नेहा, मी खूप मोठी चूक केली होती. प्रियाने मला सोडलं. माझ्याकडे काहीच उरलेलं नाही. पण माझ्याकडे एक सत्य आहे जे तुला माहिती असणं गरजेचं आहे. मला एकदा भेट, ही शेवटची विनंती आहे. घरात काही क्षण शांतता पसरली. अमोलने पत्र खाली ठेवलं. तू जाणार आहेस? त्याने विचारलं. स्नेहा काही क्षण विचारात पडली. मला वाटतं जावं लागेल, कारण त्याने आयुष्यात पहिल्यांदाच सत्य हा शब्द वापरला आहे. दुसऱ्या दिवशी स्नेहा आणि अमोल दोघेही त्या ठिकाणी गेले. शहराबाहेरच्या एका जुन्या कॅफेमध्ये सिद्धार्थ त्यांची वाट पाहत बसला होता. त्याला पाहून दोघेही थबकले. तो खूप बदललेला होता. चेहऱ्यावर थकवा होता, डोळ्यांत पश्चाताप होता. सिद्धार्थने त्याच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, धन्यवाद आलात म्हणून. काय सत्य आहे? स्नेहाने थेट विचारलं. सिद्धार्थने काही क्षण डोळे मिटले. मग म्हणाला, आरोही. त्या नावाने अमोल आणि स्नेहा दोघेही दचकले. आरोहीबद्दल काय? अमोलचा आवाज कठोर झाला. सिद्धार्थच्या डोळ्यात पाणी आलं. आरोही माझी मुलगी नाही हे मला माहिती आहे, पण ती माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा आनंद होती, कारण ती मला नेहमी आठवण करून द्यायची की मी काय गमावलंय. स्नेहाने कपाळावर आठ्या घातल्या. मुद्द्याचं बोल. सिद्धार्थने टेबलावर एक फाईल ठेवली. तुमच्या लग्नानंतर काही महिन्यांनी माझा एक अपघात झाला होता. त्या अपघातात मला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की मी कधीच वडील होऊ शकणार नाही. म्हणूनच मी तुझ्यापासून दूर जाऊ लागलो होतो. मला वाटायचं की तू माझ्यासोबत आयुष्यभर दुःखी राहशील. मी चुकीच्या लोकांमध्ये आधार शोधला आणि सगळं नष्ट केलं. स्नेहा स्तब्ध झाली. हे सत्य तिला कधीच माहिती नव्हतं. पण सिद्धार्थ पुढे म्हणाला, मी हे सांगण्यासाठी नाही बोलावलं. मी बोलावलं कारण काही दिवसापूर्वी माझ्या हातात एक जुना मेडिकल रिपोर्ट आला आणि त्यात एक भयंकर चूक समोर आली. अमोल आणि स्नेहा दोघेही त्यांच्याकडे पाहू लागले. सिद्धार्थचा आवाज थरथरत होता. तो रिपोर्ट माझा नव्हताच. हॉस्पिटलने दुसऱ्या व्यक्तीचा रिपोर्ट मला दिला होता. मी ज्या गोष्टीला सत्य समजत होतो ती खोटी होती. काही क्षण सगळे शांत बसले. सिद्धार्थ हसला, पण त्या हसण्यात वेदना होती. म्हणजे मी माझं आयुष्य एका खोट्या निष्कर्षामुळे उद्ध्वस्त केलं. स्नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. तिला रागही येत होता आणि दयाही वाटत होती. पण तिचं आयुष्य आता वेगळ्या मार्गावर गेलं होतं. ती उठली. सिद्धार्थ, मला तुझ्यासाठी वाईट वाटतं, पण आता खूप उशीर झाला आहे. सिद्धार्थने मान हलवली. माहिती आहे, मी तुम्हाला परत मिळवण्यासाठी नाही बोलावलं, फक्त सत्य सांगण्यासाठी बोलावलं. त्या रात्री घरी परतल्यावर स्नेहा खूप शांत होती. बाल्कनीत उभी राहून ती आकाशाकडे पाहत होती. अमोल तिच्या मागे आला. काय विचार करतेस? तो म्हणाला. स्नेहा त्याच्याकडे वळली. तिच्या डोळ्यात ओल होती. कधीकधी वाटतं आयुष्य किती विचित्र असतं. जर ती चूक झाली नसती तर कदाचित आज सगळं वेगळं असतं. अमोल काही क्षण शांत राहिला. मग तिचा हात हातात घेत म्हणाला, कदाचित, पण एक गोष्ट बदलली नसती. कोणती? स्नेहाने विचारलं. अमोल हसला. मी तुला पाहिलं नसतं आणि तरीही तुझ्यावर प्रेम केलं असतं. स्नेहाच्या ओठावर हसू उमटलं, पण तिच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. दूरवर पाऊस सुरू झाला होता. मोगऱ्यांचा सुगंध वाऱ्यावर दरवळत होता. पण त्यांना कल्पनाही नव्हती की सिद्धार्थने सांगितलेलं सत्य हे फक्त सुरुवात होती. कारण त्या फाईलमध्ये अजून एक कागद होता जो सिद्धार्थने त्याला दाखवला होता आणि तो कागद त्यांच्या आयुष्यातला पुन्हा एकदा पूर्णपणे बदलून टाकणार होता. त्या रात्री अमोल झोपला होता, पण स्नेहाच्या डोळ्यांना झोप नव्हती. बाल्कनीत बसून ती सिद्धार्थच्या शब्दांचा विचार करत होती. तिच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, तो दुसरा कागद कोणता होता? सिद्धार्थने तो का लपवला? दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक अमोलच्या फोनवर एक मेसेज आला. तो सिद्धार्थचा होता. मला भेट, एकटीच आहे, वेळ खूप कमी आहे. अमोल काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिला. स्नेहाने विचारलं, कोणाचा मेसेज आहे? अमोलने सत्य सांगितलं. काही क्षण दोघेही शांत राहिले. शेवटी स्नेहा म्हणाली, जा, पण मला सगळं सांग. दुपारी अमोल सिद्धार्थने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. शहराच्या बाहेर एक जुनं फार्म हाऊस होतं.
तिथे सिद्धार्थ एकटाच उभा होता. त्याचा चेहरा पूर्वीपेक्षा जास्त चिंताग्रस्त दिसत होता. काय झालं? अमोलने विचारलं. सिद्धार्थने आजूबाजूला नजर टाकली आणि हळू आवाजात म्हणाला, मी संकटात आहे. म्हणजे त्या फाईलमध्ये एक रिपोर्ट होता. फक्त मेडिकल रिपोर्ट नाही, आर्थिक व्यवहारांचे पुरावे होते. माझ्या जुन्या कंपनीत काही मोठा गैरव्यवहार चालत होता. मला त्याची माहिती नकळत मिळाली होती आणि आता काही लोक माझ्या मागावर आहेत. अमोलच्या कपाळावर आढ्या पडल्या. याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध? सिद्धार्थने खिशातून एक पेनड्राईव्ह काढला. यात सगळे पुरावे आहेत. जर माझ्यासोबत काही झालं तर हे पोलिसांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अमोल काही बोलणार इतक्यात दुरून एका गाडीचा आवाज आला. सिद्धार्थचा चेहरा पांढरा पडला होता. ते आले कोण? अमोलने विचारलं. पण पुढच्या क्षणी फार्म हाऊसच्या बाहेर काळ्या रंगाची SUV थांबली. त्यातून 3 माणसं उतरली. वातावरण अचानक तणावपूर्ण झालं. सिद्धार्थ मागे सरकला. अमोल, पेनड्राईव्ह घे आणि इथून निघ. पण वेळ नाही, सिद्धार्थ ओरडला. अमोलने पेनड्राईव्ह घेतला आणि मागच्या दरवाजातून बाहेर पडला. काही मिनिटांनी तो सुरक्षित अंतरावर पोहोचला. पण त्याच्या कानावर अचानक एक गोळीबाराचा आवाज आला. त्याचं हृदय जोराने धडधडू लागलं. तो मागे वळला, पण तिथे परत जाणं धोकादायक होतं. संध्याकाळी तो घरी पोहोचला. स्नेहा दारातच उभी होती. काय झालं? तिने घाबरून विचारलं. अमोलने तिला सगळं सांगितलं. हे ऐकताच स्नेहाच्या चेहऱ्यावर भीती उमटली. सिद्धार्थ, ती हळू आवाजात म्हणाली. अमोलने मान खाली घातली. माहिती नाही. त्या रात्री दोघांनी झोप लागली नाही. सकाळी टीव्हीवर बातमी आली. शहराबाहेरच्या फार्म हाऊसमध्ये गोळीबार. एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत सापडली. नाव सिद्धार्थ शर्मा. स्नेहाच्या हातातून चहाचा कप खाली पडला. काही क्षण ती स्तब्ध उभी राहिली. जरी सिद्धार्थ तिच्या भूतकाळाचा भाग झाला होता, तरी कधीकाळी तो तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा माणूस होता. दोघेही तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले. ICUच्या बाहेर डॉक्टर उभे होते. रुग्ण शुद्धीवर येत आहे, डॉक्टर म्हणाले. काही वेळाने त्यांना आत येण्याची परवानगी मिळाली. सिद्धार्थ बेडवर पडला होता. त्याच्या अंगावर अनेक पट्ट्या होत्या. त्याने हळूहळू डोळे उघडले. प्रथम त्याची नजर स्नेहावर पडली, मग अमोलवर. तो क्षीणपणे हसला. तुम्ही आलात? स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. तू ठीक होशील? सिद्धार्थने हळूच मान हलवली. नाही, मला वाटत नाही. असं बोलू नये. नकोस, अमोल म्हणाला. पण सिद्धार्थने थरथरत्या हाताने उशीखालून एक छोटंसं पाकिट काढलं. हे घ्या. अमोलने ते घेतलं. आत एक जुना फोटो होता. फोटो पाहताच अमोल आणि स्नेहा दोघेही स्तब्ध झाले. कारण त्या फोटोमध्ये एक तरुण स्त्री होती आणि ती स्नेहासारखीच दिसत होती. अगदी हुबेहूब. स्नेहाच्या हातातून फोटो जवळजवळ निसटला. ही कोण? तिचा आवाज थरथरत होता. सिद्धार्थने डोळे मिटले. ती तुझी बहीण आहे. खोलीत एकदम शांतता पसरली. स्नेहा जणू श्वास घ्यायलाही विसरली. माझी बहीण? ती कुजबुजली. हो, सिद्धार्थ म्हणाला. आणि ती अजून जिवंत आहे. स्नेहाच्या आयुष्याला आधार देणारं हे सत्य होतं. कारण तिला लहानपणापासून सांगितलं गेलं होतं की ती एकुलती एक मुलगी आहे. पण आता अचानक तिच्या आयुष्यात एक अज्ञात बहीण समोर येत होती. सिद्धार्थने शेवटचं वाक्य उच्चारलं. तिला शोधा, कारण तीच त्या सगळ्या रहस्याची किल्ली आहे. आणि त्यानंतर त्याचे डोळे पुन्हा मिटले. मॉनिटरवरील रेषा स्थिर चालू होत्या, पण खोलीतील वातावरण पूर्णपणे बदललं होतं. अमोल आणि स्नेहा एकमेकांकडे पाहत उभे होते. त्यांच्या हातात एक फोटो होता आणि त्या फोटोने त्यांच्या आयुष्याचं पुढचं दार उघडलं होतं. त्या दारामागे कोणतं सत्य लपलेलं होतं याची त्यांना अजूनही कल्पना नव्हती. पण एक गोष्ट निश्चित होती. त्यांच्या प्रेमकथेचा सर्वात मोठा ट्विस्ट आता सुरू झाला होता. स्नेहाच्या हातात तो फोटो थरथरत होता. तिचे डोळे त्या अनोळखी चेहऱ्यावर खिळले होते. ती मुलगी खरंच तिच्यासारखी दिसत होती. तेच डोळे, तेच हसू, चेहऱ्यावरची तीच ठेवण. अमोलने तिच्या खांद्यावर हात ठेवला. आपण हे शोधून काढू. स्नेहाने हळूच मान हलवली. पण तिच्या मनात हजारो प्रश्नांचे वादळ उठले होते. दुसऱ्या दिवशी सिद्धार्थची प्रकृती थोडी स्थिर झाली. डॉक्टरांनी काही मिनिटांसाठी त्यांना भेटण्याची परवानगी दिली. स्नेहा त्याच्या पलंगाजवळ बसली. सिद्धार्थ, मला सगळं खरं सांग. ही मुलगी कोण आहे? सिद्धार्थने थकलेल्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. काही महिन्यापूर्वी मला माझ्या वडिलांच्या जुन्या कागदपत्रांमध्ये काही फाईल्स सापडल्या. त्यात तुझ्या जन्माशी संबंधित कागद होते. त्यावेळी मला कळलं की तू दत्तक घेतली आहेस. स्नेहाच्या पायाखालची जमीन सरकली. काय? तिच्या तोंडून शब्द फुटले. हो, आणि त्या कागदामध्ये आणखी एक नाव होतं, सायली. अमोलने विचारलं. म्हणजे ही फोटोमधील मुलगी? सिद्धार्थने मान हलवली. हो, तुमचा जन्म एकाच दिवशी झाला होता. तुम्ही जुळ्या बहिणी आहात. खोलीत एका क्षण शांतता पसरली. स्नेहाच्या डोळ्यात अश्रू दाटले. आयुष्यभर ज्या सत्यावर ती विश्वास ठेवत आली होती ते एका क्षणात बदलून गेलं होतं. ती कुठे आहे? तिने विचारलं. सिद्धार्थने खिशातून एक चुरगळलेला कागद काढला. हेच मला मिळालं होतं. नागपूरजवळच्या एका गावाचा पत्ता. अमोलने कागद घेतला. त्या पत्त्यावर फक्त एक नाव लिहिलं होतं, सायली देशमुख. काही दिवसांनी अमोल आणि स्नेहा त्या गावाकडे निघाले. गाव छोटंसं होतं, शांत, जुन्या वाड्यांनी भरलेलं. त्यांनी चौकशी केली आणि अखेर एका जुन्या घरासमोर येऊन थांबले. दारावर पाटी होती, सायली देशमुख. स्नेहाचं हृदय इतक्या जोराने धडधडत होतं की तिला
स्वतःचाच आवाज ऐकू येत नव्हता. अमोलने दार ठोठावलं. काही क्षणांनी दार उघडलं आणि स्नेहा स्तब्ध झाली. समोर उभी असलेली स्त्री तिच्यासारखीच दिसत होती. जणू आरशात स्वतःलाच पाहत होती. त्या स्त्रीनेही त्याच्याकडे पाहून आश्चर्याने डोळे मोठे केले. तुम्ही? ती कुजबुजली. स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझं नाव स्नेहा. काही क्षण दोघे एकमेकांकडे पाहत राहिल्या. मग सायलीच्या डोळ्यातलं पाणी आलं. मला वाटलं होतं मी एकटी आहे. त्या दोघी एकमेकींना मिठी मारून रडू लागल्या. अमोल काही अंतरावर उभा राहून ते दृश्य पाहत होता. नियतीने कित्येक वर्षांनी दोन बहिणींना पुन्हा एकत्र आणलं होतं. पण खरी कथा अजून बाकी होती. त्या रात्री सायलीने त्यांना सगळे सांगितलं. आपले आईवडील एका मोठ्या अपघातात गेले. त्यानंतर काही कारणामुळे आपल्याला वेगळं करण्यात आलं. मला नातेवाईकांनी वाढवलं, पण तुझ्याबद्दल मला कधीच काही सांगितलं नाही. स्नेहा शांतपणे ऐकत होती. तिला हरवलेलं आयुष्य परत सापडल्यासारखं वाटत होतं. पण अचानक सायली गंभीर झाली. तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती नाही. अमोल आणि स्नेहा तिच्याकडे पाहू लागले. सायलीने कपाटातून एक जुनी डायरी काढली. ही आपल्या आईची डायरी आहे. स्नेहाने ती उघडली. पहिल्या काही पानावर साध्या आठवणी होत्या, पण शेवटच्या पानावर काही नोंदी होत्या, ज्या वाचून तिचे हात थरथर कापू लागले. त्यात एका मोठ्या मालमत्तेचा उल्लेख होता. अनेक कोटींच्या जमिनीचा आणि त्या मालमत्तेच्या कायदेशीर वारस म्हणून 2 नावं लिहिलेली होती, स्नेहा आणि सायली. अमोलने डायरीकडे पाहिलं. म्हणजे कुणीतरी ही गोष्ट लपवली होती. सायलीने मान हलवली. आणि फक्त लपवली नाही, गेली अनेक वर्ष त्या संपत्तीवर बेकायदेशीर ताबा ठेवला आहे. स्नेहा काही बोलणार इतक्यात बाहेर अचानक गाडी थांबण्याचा आवाज आला. तिघेही दचकले. रात्रीचे 11 वाजले होते. एवढ्या वेळी कोण येऊ शकतं? खिडकीतून डोकावून पाहताच अमोलचा चेहरा गंभीर झाला. घराबाहेर 3 काळ्या गाड्या उभ्या होत्या. त्यातून काही माणसं खाली उतरली. त्यांच्यातील एकाच्या हातात फाईल होती आणि दुसऱ्याच्या हातात बंदूक. अमोलने हळू आवाजात म्हटलं, बहुतेक कुणाला तरी कळतंय की आपण सत्याच्या खूप जवळ पोचलो आहोत. स्नेहाने डायरी घट्ट पकडली. सायलीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. बाहेरून दारावर जोरात ठोका पडला. दार उघडा. कोणीतरी ओरडलं. घरातील तिघेही एकमेकांकडे पाहत उभे राहिले. कारण आता हे फक्त हरवलेल्या नात्याचं रहस्य राहिलं नव्हतं. त्यांच्या आईवडिलांच्या मृत्यूमागे, त्या संपत्तीमागे आणि त्यांच्या वेगळं होण्यामागे कदाचित खूप मोठं षडयंत्र लपलेलं होतं. आणि त्या षडयंत्रांचा पहिला पडदा आता उघडणार होता. दारावर पुन्हा एकदा जोरात ठोका पडला. दार उघडा. बाहेरचा आवाज यावेळी अधिक कठोर होता. घरात स्नेहा, अमोल आणि सायली तणावात उभे होते. अमोलने शांतपणे खिडकीतून पुन्हा बाहेर पाहिलं. त्याला जाणवलं की हे साधे लोक नव्हते. ते कोणत्या तरी मोठ्या गोष्टीसाठी आले होते. सायली थरथरत म्हणाली, हे लोक अनेक वर्षापासून माझ्यावर लक्ष ठेवून आहेत. मला वाटतं त्यांना डायरीबद्दल माहिती आहे. स्नेहाने डायरी छातीशी घट्ट धरली. मग आज सत्य बाहेर येणारच. अमोलने लगेच पोलिसांना फोन केला आणि घराच्या मागच्या बाजूला दरवाजा तपासला. पण तोपर्यंत पुढचं दार जोरात उघडलं गेलं. 4 माणसं घरात घुसली. त्यांच्यासोबत एक 50शीचा माणूस होता. त्याचा चेहरा पाहताच सायलीच्या चेहऱ्यावर संताप उमटला. विक्रम काका, ती ओरडली. स्नेहा आणि अमोल त्यांच्याकडे पाहू लागले. विक्रम शांतपणे हसला. हो सायली, शेवटी इतक्या वर्षांनी भेट झाली. तुम्ही आमच्या आईवडिलांची संपत्ती हडपली. सायली रागाने म्हणाली. विक्रमने खोटं हसत उत्तर दिलं, व्यवसायात भावना नसतात. स्नेहाच्या डायरी त्यांच्या समोर धरली. या डायरीत सगळे पुरावे आहेत. आता तुमचं काही चालणार नाही. विक्रमचा चेहरा बदलला. म्हणूनच ती डायरी मला हवी आहे. तो पुढे सरकला. पण अमोल स्नेहासमोर उभा राहिला. एक पाऊलही पुढे टाकू नका. वातावरण तणावाने भरलेलं होतं. तेवढ्यात बाहेरून सायरनचा आवाज ऐकू आला. विक्रम घाबरला. पोलीस. त्यांच्या साथीदारांनी एकमेकांकडे पाहिलं. काही क्षणातच पोलिसांनी घराला वेढा घातला. पोलीस आत शिरले आणि काही मिनिटात विक्रम व त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली. चौकशीत एक भयंकर सत्य समोर आलं. अनेक वर्षापूर्वी स्नेहा आणि सायलीच्या आईवडिलांचा अपघात नव्हता, तर तो एक नियोजित कट होता. संपत्ती मिळवण्यासाठी विक्रमनेच सगळं षडयंत्र रचलं होतं. 2 महिलांनाच वेगळं करण्यात आलं आणि त्यांच्या वारसा हक्कावर बेकायदेशीर कब्जा करण्यात आला. पण शेवटी सत्य जिंकलं. काही महिन्यांनी न्यायालयाने संपूर्ण मालमत्ता स्नेहा आणि सायलीच्या नावावर दिली. मात्र दोघींनी तो पैसा स्वतःसाठी न वापरता त्यातील मोठा भाग अनाथ मुलांसाठी आणि शिक्षणासाठी दान करण्याचा निर्णय घेतला. आपल्याला जे हरवलं ते दुसऱ्या कोणाला हरवू द्यायचं नाही. स्नेहा म्हणाली. सायलीच्या डोळ्यात अभिमान होता. काळ पुढे सरकत गेला. सिद्धार्थही पूर्णपणे बरा झाला. त्याने आपल्या चुका मान्य केल्या आणि नव्याने आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. एक दिवस तो अमोल आणि स्नेहाला भेटायला आला. त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा अहंकार नव्हता, तर शांतता होती. धन्यवाद, तो म्हणाला. कशासाठी? अमोलने विचारलं. सिद्धार्थ हसला. माझ्या चुकीनंतर मला माणूस म्हणून पाहिलंत म्हणून. स्नेहाने शांतपणे उत्तर दिलं. काही नाती संपतात, पण माणुसकी संपायला नको. सिद्धार्थने मान हलवली आणि निघून गेला. ती त्याची शेवटची भेट ठरली. काही वर्षानंतर एका सुंदर संध्याकाळी
अमोल, स्नेहा, आरोही आणि एक सायली एका मोठ्या बागेत बसले होते. आकाशात सूर्यास्ताचे सोनेरी रंग पसरले होते. आरोही धावत खेळत होती. तिचं हास्य वातावरणात घुमत होतं. स्नेहाच्या केसात आजही मोगरा होता. अमोल तिच्याकडे पाहून हसला. माहितीये, अजूनही तो पहिला दिवस विसरत नाही. स्नेहा हसली. स्टेशनवरून घरी आलास तो? हो, आणि तू पिवळ्या साडीत होतीस. दोघेही हसू लागले. सायलीने चिडवत विचारलं, तुम्ही दोघं म्हातारे झालात तर हीच गोष्ट सांगणार का? नक्की, अमोल म्हणाला, कारण त्या दिवशी माझं आयुष्य बदललं होतं. स्नेहाने त्याचा हात हातात घेतला. तिच्या डोळ्यात समाधान होतं. खूप वादळं आली, खूप जखमा झाल्या, अनेक रहस्य उघडकीस आली, पण शेवटी त्यांच्याकडे जे उरलं होतं ते सर्वात मौल्यवान होतं. प्रेम, विश्वास, कुटुंब आणि एकमेकांची साथ. सूर्य हळूहळू मावळत होता. मोगऱ्याचा सुगंध वाऱ्यावर दरवळत होता. आरोही धावत आली आणि दोघांच्या मध्ये बसली. अमोलने एक हात मुलीच्या खांद्यावर आणि दुसरा स्नेहाच्या हातावर ठेवला. त्या क्षणी त्याला जाणवलं की आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नसते. योग्य माणसं सोबत असली की ते प्रत्येक अपूर्ण गोष्टही सुंदर बनते. आणि त्या सोनेरी संध्याकाळीत मोगऱ्याच्या मंद सुगंधात त्यांच्या प्रेमकथेने शांतपणे एक सुंदर पूर्णविराम घेतला. तर मित्रांनो, स्नेहाने आणि अमोलने जो निर्णय घेतला तो बरोबर घेतला होता का नाही? मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.